हाय गाईज, आज बनवतो आपण बटाट्याची बर्फी. ती कशी बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते पण बघूया. खोबरं घेतलं एक वाटी, ओलं खणून खिसून घेतलेलं आहे, बारीक आहे पण असं घट्ट एकदम नाही पण असं दाबून घेतलेलं आहे. एक वाटी साखर घेतले. हा एक बटाटा घेतला एक वाटी, तो पण असं हे दाबून घेतलेलं आहे. खूप नाही पण असं घेतलं आहे, खिसलेलं आहे, उकडून खिसून घेतलेलं आहे. ते तूप घेतलं आहे 5 चमचे आणि वेलची पावडर घेतली आपण. आधी आपण तूप टाकूया. इथे आता आपण कढई तापवायला ठेवली आहे, त्यात आपण टाकणार तूप. टाक चमचे. खोबरं घालूया. आता आपण ते टाकतोय खोबरं. आता आपण ते टाकतो थोडंसं तूप. आता थोडं तूप वापरायचं आहे आपल्याला सगळं घालून. खोबरं जर चांगलं परतवून घेऊया, तुपाचा वास आला पाहिजे ना. गॅस एकदम कमी आहे. खोबरं चांगलं परतवून घेतलं आपण. तुपाचा वास सुटलाय. आता बटाटा घालूया. साखर घालूया. आता आपण यात साखर टाकलेली.
तूप घालूया. साखर विरघळली तर तूप घालूया. थोडं थोडं करून घालायचं आपलं इथं. गोळा झाला पाहिजे आपल्याला. तूप घालूया. तेवढं आपण तूप घेतलं सर्व घालणार आहोत. थोडं आता नाही बघूया, थोडं थोडं घालते आपण, किती लागेल तितकं. त्याचा गोळा व्हायला पाहिजे ना छान. सुटा असं झालं पाहिजे. साईडला चिकटले ते कडेने चिकटतं. आता आपलं हे झालेलं आहे, सुटलं आहे एकदम. सुटा झाले, गोळा झाला. काढूया. 5 चमचा पण तूप घेतलं, त्यातलं एवढं तूप अजून राहिलेलं आहे. थोडीशी वेलची पूड टाकतोय, म्हणजे वेलची पावडर. इथे वेलची पावडर टाकली, ती मिक्स केली. आता आपण तिला बाहेर काढून घेऊया. इथे आपण काढून घेतोय. साईडला थोडीशी कढई लाल झाली, कारण मी इकडे इकडे ढवळलं ना, थोडी इकडे लाल झाली, कारण ते थोडंसंच होतं ना गोळा झाल्यावर. आता आपण ह्याला पसरवून घेणार आहोत ना. हो सर. तिथं पसरवून घेतलेली आपण बघू शकतो तुम्ही. आता आपण ह्याच्यावर टाकणार थोडं ड्रायफ्रूट, बदाम. त्यानंतर आपण टाकूया इथे गुलाबाच्या पाकळ्या. तर थोडं थंड होऊन देऊया आपण. आपलं थंड झालेली आहे बर्फी. थंड खूप नाही झाले, मी साधारण एक थंड झाली. करून घेतलेली आहे. आता आपण पण त्याच्या हे नाही होणार, म्हणजे वड्या पडणार नाही. बर्फी सारखे असे पीस नाही पडणार. आपला दुधी हलवा असतो ना, तसंच असतो, दुधी हलव्यासारखंच. तरी पण आपण त्याला कट करून घेऊया. हे बघा, कारण ते बटाटा आहे ना, त्याने ते चिकट राहतं, पण खूप छान खायला लागते आणि घरच्या घरी होते, हेल्दी अशी असते. तुम्हाला जर हेल्दी कुठला गोड पदार्थ करायचा आहे तर तुम्ही करू शकता. हे अजून गरम आहे, इतके थंड नाही झाले.
ही अशी. मग खायला खूप छान लागते. तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा हा गोड पदार्थ. तुम्हाला पण नक्की आवडेल आणि घरच्या घरी हेल्दी टेस्टी असा गोड पदार्थ तयार होतो. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.